अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. हा साधा महिना नाही, तर देवदेवतांची विशेष कृपा मिळवण्याचा सुवर्णकाळ मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, या अधिक मासात जर तुम्ही तुमच्या कुलदेवीची योग्य पद्धतीने सेवा केली तर अनेक वर्षापासून तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. घरातील अडचणी, संकट दूर होऊ शकतात आणि कुलदेवीचा विशेष आशीर्वादाचा तुमच्या कुटुंबावर वर्षाव होऊ शकतो. यासाठी अधिक मासात कुलदेवीची सेवा नेमकी कशी करायची, अशी कोणती सेवा आहे की जी केल्याने कुलदेवी लगेच प्रसन्न होते, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहा. अधिक महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून पूजा करा. दिवा लावून कुलदेवीला नमस्कार करून मनापासून प्रार्थना करा. हे आई आणि तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिचं नाव घ्या. आता आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे, तर हे आई तुळजाभवानी, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे. यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. ही झाली आपली या अधिक मासातील रोजची पूजा. त्याचबरोबर या महिन्यात मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची विशेष सेवा करा. या महिन्यात केलेल्या सेवा नामस्मरणाचं फळ आपल्याला अधिक पटीने जास्त मिळतं. म्हणून या महिन्यात आपल्या कुलदेवीची सेवा करायलाच पाहिजे. त्यामुळे आपल्या घराला कुलदेवीच्या आशीर्वादाचं संरक्षण मिळतं. मंगळवार आणि शुक्रवार हे दिवस कुलदेवीसाठी शुभ मानले गेलेले आहेत. या महिन्यात प्रत्येक मंगळवार किंवा प्रत्येक शुक्रवारी दिवसभरात जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कुलदेवीची पूजा करून यथाशक्ती ओटी भरायची. जर तुम्ही मंगळवार निवडला तर प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवार निवडला असेल तर प्रत्येक शुक्रवारी यथाशक्ती कुलदेवीची ओटी भरायची. तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायामुळे किंवा तुम्ही कुठे बाहेर गावी असल्यामुळे प्रत्येक मंगळवार किंवा प्रत्येक शुक्रवार ओटी भरायला नाही जमलं तर या महिन्यातल्या कोणत्याही एका मंगळवारी किंवा एका शुक्रवारी तुम्ही तुमच्या कुलदेवीची मनापासून ओटी नक्की भरा. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन ओटी भरणं शक्य नसेल तर तुमच्या घरातही तुम्ही ओटी भरू शकता. जो तुमच्या कुलदेवीचा फोटो आहे, टाक आहे किंवा मूर्ती आहे त्यासमोर मनापासून श्रद्धेने मंगळवार किंवा शुक्रवार ओटी भरायची. आणि जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीतच नसेल तर तुमच्या घरात ज्या देवी मातेचा फोटो आहे, मूर्ती आहे, त्याची मनापासून श्रद्धेने ओटी भरायची आणि त्या देवतेचं स्मरण करायचं. तुम्ही एखाद्या संकटातून जात असाल, आर्थिक अडचण निर्माण झाली असेल किंवा जी काही तुमची समस्या गाऱ्हाणी असतील ती सगळं कुलदेवीची ओटी भरताना मनातल्या मनात कुलदेवीला सांगायचं. माता कुलदेवी ही तुमची माता आहे, आई आहे आणि आई तुमच्या संकटात नक्कीच धावून येईल आणि तुम्हाला संकटातून जरूर बाहेर काढेल. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही कानाकोपऱ्यात असू द्यात, तुम्ही तुमच्या माता कुलदेवीला मनापासून हाक दिली, साद घातली तर ती क्षणार्धात धावून येते. कुठल्या ना कुठल्या रूपात ती तुम्हाला मदत करते. म्हणून या महिन्यात कुलदेवीची ओटी जरूर भरा. तसेच अधिक महिन्यात दररोज किंवा आठवड्यातून एकदा दुर्गा सप्तशती, ललिता सहस्रनाम, देवी कवच याचं पठण करणं अत्यंत फलदायी ठरतं. अधिक महिन्यात केलेल्या या सेवेचं पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल आणि कुलदेवी तुमचं रक्षण करेल. तुम्हाला तिचा आशीर्वाद प्राप्त होईल. याचबरोबर आणखी एक महत्त्वाची सेवा म्हणजे तुमच्या घरात जी तुमची माता कुलदेवी आहे, मूर्ती, टाक किंवा फोटो असतो, त्या मातेचं नामस्मरण दररोज करायचं. त्यासाठी तुम्हाला फक्त 5 मिनिट द्यायचे, पूर्ण दिवसभर नाही बसायचं. लवकर उठावं, पूजा करावी आणि 5 मिनिट शांतपणे बसून तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करावं आणि नंतर तुम्ही तुमच्या कामाला गेलात तरी चालेल.
काही जणांकडे नामस्मरणासाठी 5 मिनिटसुद्धा वेळ नसतो आणि म्हणतात आमची कुलदेवी आमची मदत करत नाही. फक्त 5 मिनिट डोळे झाकून नामस्मरण करताना तुमच्या कुलदेवीचं चित्र तुमच्या मनात उभा करायचं. त्यामुळे तुमच्या भक्तीची ताकद, यापासून मिळणारं पुण्य तुमच्या कुटुंबाला तर मिळणारच आहे, पण तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलांना ज्या क्षेत्रात ती कामं करतात त्या क्षेत्रात यशही मिळेल. घरावर कुलदेवीचं संरक्षण राहील. कुलदेवी घरात जागृत अवस्थेत वास करेल. घरात कुठलीच वाईट शक्ती कधीच प्रवेश करणार नाही. अधिक महिन्यात नामस्मरण, उपासना, जपतपाला खूप महत्त्व आहे. म्हणून या महिन्यात कुलदेवीचा मंत्र जप जरूर करावा. प्रत्येक घराण्यानुसार कुलदेवीचा मंत्र वेगळा असू शकतो, कारण प्रत्येकाची कुलदेवी ही वेगळी असते. जर तुमची कुलदेवी कोण आहे हे माहीत असेल तर त्या कुलदेवीचा विशिष्ट मंत्र जपणे सर्वोत्तम मानलं जातं. पण जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीतच नसेल किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर ओम कुलदेवैय नमः या मंत्राचा जप करावा. अधिक महिन्यात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा कुलदेवीच्या मंत्राचा जप केला तर विशेष फलप्राप्ती मिळते. अधिक मास, पुरुषोत्तम मास हा फक्त एक महिना नाही, तर कुलदेवीची कृपा मिळवण्याची, तिचं संरक्षण मिळवण्याची एक दुर्मिळ संधी आहे. या काळात श्रद्धेने, मनापासून, विश्वासाने केलेली भक्ती आणि छोट्याशा सेवेने देखील कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होते, तिची तुमच्यावरती कृपा राहते. तुमच्या जीवनातील सगळी संकटं दूर होतात. लक्षात ठेवा, कुलदेवीला मोठ्या गोष्टी नको असतात. तिला हवे असते तुमची श्रद्धा, मन, तुमची निस्वार्थ सेवा आणि अढळ विश्वास. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित कुणाच्या ना कुणाच्या जीवनात कुलदेवीची कृपा यामुळेच येईल. जय कुलदेवी माता.